90% लोक इथेच चुकतात. परम्युटेशन मध्ये जर रिपीटेड नंबर आला तर तिथे आपण डायरेक्ट भाग देत नाही, डायरेक्ट गुणाकार करत नाही. चला बघूया मग कसं करतात, त्याचं उत्तर कसं काढतात. तर परम्युटेशन क्रमाचे शॉर्टकट रूल काय दिला आपण, जर एखादा अंक 2 वेळा आला तर 2 फॅक्टोरियलने काय करायचं, त्याला भागायचंय. आणि जर 3 वेळा आला तर 3 फॅक्टोरियलने भागायचा. आता मुख्य सूत्र काय दिले आपण, n फॅक्टोरियल अपॉन p फॅक्टोरियल मल्टिप्लाय बाय q फॅक्टोरियल. आता इथे n फॅक्टोरियल बरोबर काय, एकूण अंक, म्हणजे आपल्याला पेपरमध्ये किती अंक दिलेले सगळे मोजून घ्यायचे. आणि p आणि q काय, तर किती वेळा कोणता नंबर किती वेळा रिपीट झालेला आहे तो अंक आपल्याला काय घ्यायचा आहे, p आणि q घ्यायचा आहे. उदाहरणार्थ काय दिलंय आपण, उदाहरणार्थ 1 1 2 या अंकांपासून किती 3 अंकी संख्या तयार होतील. आता इथे n म्हणजे किती दिलेले आपल्याला, 1 2 3 आला. आता एक हा अंक किती वेळा रिपीट झालाय, तर 2 वेळा. आणि हा 2 किती वेळा रिपीट झालाय, तर 1 वेळा. मग आता किंमत टाका. आता याला मानू p, याला मानू q. मग बघा, n फॅक्टोरियल अपॉन p फॅक्टोरियल मल्टिप्लाय बाय q फॅक्टोरियल. मग बघा n म्हणजे किती आला तुमचा, 3 फॅक्टोरियल अपॉन हा काय आला तुमचा 2 फॅक्टोरियल मल्टिप्लाय बाय 1 फॅक्टोरियल. कारण q किती वेळा रिपीट झाला होता, तर एकदाच झाला होता. तर 3 फॅक्टोरियल म्हणजे काय, 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 1. 2 म्हणजे काय, 2 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 1. आता हे 1 1 लिहायची काहीच गरज नाहीये. 2 2 गेट कॅन्सल. किती आला तुमचा, फक्त 3. म्हणजे किती संख्या तयार होतील, 3 अंकी फक्त 3 संख्या तयार होतील. अजून एक प्रश्न बघूया, म्हणजे तुमचं सगळ्यांचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल. एक्झाम्पल काय घेतलं आपण, 2 2 3 3 या अंकापासून किती संख्या तयार होतील. आता इथे n बरोबर किती आलं, 1 2 3 4 4 संख्या दिल्या होत्या, 2 2 3 3. फक्त संख्या काय आपल्या तर सेम संख्या आहे. आता 2 किती वेळा आला, तर 2 वेळा बरोबर. 3 किती वेळा आला, तर परत 2 वेळा. मग याला काय मानलं आपण, याला p मानलं, याला q मानलं. मग आता किमती टाका, n फॅक्टोरियल अपॉन p फॅक्टोरियल मल्टिप्लाय बाय q फॅक्टोरियल बरोबर. n फॅक्टोरियल म्हणजे काय आलं तुमचं, 4 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल मल्टिप्लाय बाय 2 फॅक्टोरियल टाका. 4 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 1. जेव्हा आपण फॅक्टोरियल करतो त्याच्या आधीच्या सगळ्या संख्या घ्यायच्या असतात. मग 2 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 1. 2 2 गेट कॅन्सल. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 3 2 जा किती आले 6. म्हणजे 2 2 3 3 या अंकांपासून आपल्याला जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील, तर फक्त 6 संख्या तयार करता येतील. 1-2 एक्झाम्पल मी तुम्हाला याच्यासाठी देते, सोडवण्यासाठी, प्रॅक्टिस साठी. तर करून बघा तुम्ही. बघा, 5 5 3 3 3 या अंकांपासून किती संख्या तयार होतील हे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय आणि मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर नक्की द्यायचंय. अजून एक घ्या, 1 2 2 1 1 या अंकांपासून किती संख्या तयार होतील. बघा, मला हा प्रश्नही कालच विचारला गेला होता कमेंट बॉक्स मध्ये की मॅडम जर रिपीटेड नंबर आले तर मग त्याचा आन्सर आपण कसं काढायचं. तर तो प्रॉब्लेम मी तुम्हाला आज सॉल्व्ह करून दिलेला आहे की त्याचं आन्सर कसं काढायचं. तर तुम्ही व्हिडिओ बघता मला माहित आहे, पण व्हिडिओ तुम्ही जास्त लाईक करत नाही, शेअर करत नाही. तर प्लीज हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज पार्ट कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच मला कळवा. थँक्यू सो मच.